सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजपासून इंजिनिअरिंगची कॅपराउंड 3 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे. येस, तुम्ही आजपासून ऑप्शन फॉर्म फिलअप करायला सुरुवात करू शकता. या ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. 16 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिले आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅपराउंड 3 चा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरून सबमिट करायचा आहे. मग दादा, हा कॅपराउंड 3 चा ऑप्शन फॉर्म आम्ही कसा भरायचा आहे? सो जसं तुम्ही कॅपराउंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरला होता, तुम्ही कॅपराउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती, त्याच प्रकारे तुम्हाला कॅपराउंड 3 ची सुद्धा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची. काही डिफरन्स नसणार आहे. जसं तुम्हाला कॅपराउंड 2 च्या वेळेस एक ऑप्शन आला होता की तुम्हाला कॅपराउंड 2 च्या लिस्टमध्ये तुम्हाला आधीच्या राऊंडचीच लिस्ट इम्पोर्ट करायची आहे का, तर सेम ऑप्शन तुम्हाला कॅपराउंड 3 च्या वेळेस येणार आहे की तुम्हाला जर आधीच्याच राऊंडची लिस्ट म्हणजे प्रिव्हियस कॅपराउंडची लिस्ट तुम्हाला कॅपराउंड 3 च्या लिस्टमध्ये इम्पोर्ट करायची असेल तर तुम्ही येसवर क्लिक करून तुम्ही सेम लिस्ट कॅपराउंड 3 मध्ये इम्पोर्ट करू शकता. आता जर तुम्हाला ह्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲक्च्युली ती लास्ट कॅपराउंडचीच व्हिडिओ मी तुम्हाला रेकमेंड करतोय, कारण की काही चेंजेसच नाही आहेत, काही डिफरन्स नाही आहे, सेम प्रोसेस आहे, फक्त कॅपराउंड 3 आहे. बाकी लास्ट व्हिडिओमध्ये कॅपराउंड 2 होतं, ह्या व्हिडिओमध्ये कॅपराउंड 3 असणार आहे. सो त्याच्यामुळे ती व्हिडिओ तुम्ही यूज करू शकता, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ती व्हिडिओ बघून तुम्ही कॅपराउंड 3 चे ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता, कारण की काही पण डिफरन्स नाही आहे, सेम प्रोसेस तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये करायची आहे. सो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता भरपूर मुलांचे प्रश्न आहेत की दादा, कॅपराउंड 3 साठी कॉलेजची लिस्ट कशी बनवावी, कॅपराउंड 3 साठी नक्की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला आधीच्या कोणत्याही कॅपराउंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये किंवा कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं असेल आणि तुम्ही बेटरमेंट करून कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं असेल, तर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये तेच कॉलेजेस ॲड करायचे जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे. जे कॉलेज तुम्हाला प्रिव्हियस कॅपराउंडमध्ये मिळालं होतं त्याच्यापेक्षा कोणते बेटर कॉलेजेस आहेत जे तुम्हाला पाहिजेत, कोणते ब्रांचेस तुम्हाला पाहिजेत, तेच तुम्हाला कॅपराउंड 3 च्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. कारण की लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही दुसरं कॉलेज तुम्हाला मिळालं तर आधीच्या कॅपराउंडची लिस्ट म्हणजे कॅपराउंड 1 किंवा कॅपराउंड 2 चं कॉलेज हे तुमचं कॅन्सल होणार आहे. हे मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितले, मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये हे मी तुम्हाला सारखं सांगत आलो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही दुसरं कॉलेज मिळालं तर तुमचं आधीच्या कॅपराउंडचं कॉलेज हे तुमचं कॅन्सल होणार आहे. तर त्याच्यामुळे कॅपराउंड 3 मध्ये तेच कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. जे कॉलेजेस तुम्हाला नको आहेत ते कॉलेज तुम्ही ॲड करू नका. लक्षात घ्या की आपण बेटरमेंटला आलो, आपल्याला बेटर कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे म्हणून आपण कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतो. आता ह्याच्यामध्ये पण ना भरपूर मुलं काय करतात की ज्या पण मुलांना कमी पर्सेंटेज आहेत, लाईक 50-60 पर्सेंटेज आहेत, ती मुलं बेटरमेंटला अप्लाय करतात आणि ती मुलं कुठले कॉलेज ठेवतात, PICT, VIT, PCCE ह्या लेवलचे कॉलेजेस ठेवतात ज्यांचा कट ऑफ ऑलरेडी 95-96 प्लस आहे आणि त्यांना 50 पर्सेंटेज आहेत तरी ते बेटरमेंटसाठी ते कॉलेजेसला अप्लाय करतात. का, तर आपल्याला ते कॉलेज मिळावं म्हणून. तर लक्षात घ्या की जास्त कट ऑफ व्हॅरी होत नाही, फक्त 2-3 पर्सेंटेजने कट ऑफ व्हॅरी होत असतो. जर तुम्हाला 50-60 हे पर्सेंटेज असतील आणि तुम्ही 90च्या कॉलेजेसला तुम्ही अप्लाय करायचा विचार करत असाल तर ऑब्व्हियसली ते तुम्हाला मिळणारच नाही आहे, कारण की त्या कॉलेजचा कट ऑफ एवढा कमी होऊ शकतच नाही. तर त्याच्यामुळे जे कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये आहेत, जे कॉलेजेस चांगले आहेत तुमच्या प्रिव्हियस कॉलेजपेक्षा, जे तुम्हाला आधीच्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा जे पण कॉलेजेस चांगले आहेत आणि जे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये आहेत ते कॉलेजेस तुम्ही अप्लाय करा बेटरमेंटसाठी, ज्याच्याने कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळेल. आणि जर तुम्हाला ब्रांचेसमध्ये अपग्रेड करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला आता ENTC ब्रांच मिळाली असेल आणि तुमची इच्छा असेल की आपल्याला टेक ब्रांचेसमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्ही CSIT ह्या ब्रांचला तुम्ही अप्लाय करा. म्हणजे टार्गेट ठेवा की ते कॉलेज आपल्याला CSIT ह्या ब्रांचमध्ये आपल्याला मिळालं पाहिजे. तर त्याच्यामुळे असं तुम्हाला बेटरमेंटला अप्लाय करायचं आहे की जे कॉलेजेस आपल्याला मिळू शकत असेल आणि जे कॉलेज बेटर असेल त्या कॉलेजला आपल्याला ॲड करायचं आहे. लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुमच्या आधीच्या राऊंडची सीट ही तुमची रिटेन होईल, म्हणजे परत तुम्हाला आधीच्या राऊंडचा कॉलेज हे तुम्हाला मिळेल. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फक्त आता बेटरमेंटला अप्लाय करायचं आहे, बेटर कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे ज्याच्याने कॅपराउंड 3 मध्ये तुमचं बेटरमेंट होईल. आता जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये किंवा कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालं नसेल, म्हणजे मागच्या दोन्ही कॅपराउंडमध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नसेल आणि तुम्ही आता कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं असेल तर कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस ॲड करायचे आहेत. कारण की लक्षात घ्या की कॅपराउंड 1 आणि 2 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, म्हणजे तुम्ही आधीच्या राऊंडच्या लिस्टमध्ये काहीतरी तुम्ही मिस्टेक केली होती. एकतर तुम्ही खूप कमी कॉलेजेस ॲड केले असतील किंवा तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये तुम्ही कॉलेजेस ॲड केले नसतील. तर त्याच्यामुळे आता कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस ॲड करायचे आहेत, कारण की आता आपल्या हातामध्ये फक्त 2च कॅपराउंड आहेत, कॅपराउंड 3 आणि कॅपराउंड 4 हे आपल्याकडे 2 कॅपराउंड आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस ॲड करायचे आहेत आणि तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कॉलेजेस ॲड करा.
कारण की जर तुम्ही असं म्हणत असाल की दादा मला 70% आहेत आणि मी 90 ह्या पर्सेंटेजचे कॉलेजेस ॲड करतोय, तर ऑब्व्हियसली ते कॉलेजेस तुम्हाला मिळणार नाही आहेत. तुम्हाला 90चे कॉलेजेस तुम्हाला कसे मिळणार जर तुम्हाला 70% असतील तर त्याच्यामुळे 70%च्या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत हे तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. जास्त रिस्क आता घेऊ नका, कारण की तुमच्या हातामध्ये 2च कॅप राऊंड आहेत आणि ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं तरी कॉलेज मिळालं पाहिजे हे आपल्याला ट्राय करायचे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस हे तुम्हाला ॲड करायचे. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, जसं की तुम्हाला माहिती आहे की ह्या वर्षीपासून तुमचा ऑटो फ्रीजचा एक नवीन रूल इम्प्लिमेंट झाला आहे. कॅप राऊंड 2 पर्यंत काय होतं की जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं होतं. आता कॅप राऊंड 3 मध्ये तेच थोडं एक्सटेंड झालेलं आहे. कॅप राऊंड 3 मध्ये कसं आहे की जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही कॅप राऊंड 3ची लिस्ट बनवत असाल तर पहिले 6 प्रेफरन्सेस तुम्हाला असेच ठेवायचे आहेत. असे कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत जे कॉलेजेस तुम्हाला मिळणार नाही आहेत, जे कॉलेजेसचा कट ऑफ खूप जास्त आहे आणि ते कॉलेज तुम्हाला मिळू शकत नाहीत. तर असेच तुम्हाला प्रेफरन्सेस पहिले 6 मध्ये ॲड करायचे आहेत, ज्याची काय होईल की तुमचं ऑटो फ्रीज होणार नाही. कारण की जर तुमचं ऑटो फ्रीज झालं तर तुम्ही कॅप राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. जर तुम्हाला कॅप राऊंड 4 मध्ये पण पार्टिसिपेट करायचं असेल तर आता तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन द्यायचं नाहीये. जर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर हेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तर त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की पहिले 6 प्रेफरन्सेस जर तुम्हाला ह्याच्यामधनं म्हणजे पहिल्या 6 प्रेफरन्सेसमध्ये कोणतंही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. ऑल्सो काल सीड सेलनी आपली वॅकन्सी लिस्ट प्रोव्हाइड केली, म्हणजे वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅप राऊंड 3. म्हणजे जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 नंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत ही लिस्ट तुम्हाला सीड सेलनी ऑफिशियली प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर तुम्हाला ही लिस्ट चेक करायची असेल तर ही लिस्ट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. आता भरपूर मुलं घाबरले असतील की दादा वॅकन्सी लिस्टमध्ये खूप कमी सीट वॅकंट आहेत. फॉर एक्झाम्पल एक कॉलेज आहे ज्या कॉलेजमध्ये फक्त OBC कॅटेगरीचे एकच सीट वॅकंट आहे. काही कॉलेजेसमध्ये 0 सीट वॅकंट दाखवतात. मग दादा ते काय आहे, त्या कॉलेजमध्ये मला नंबर लागू शकेल का? तर लक्षात घ्या की वॅकन्सी लिस्टला एवढं तुम्ही सिरियसली घेऊ नका. त्याच्यामध्ये कोणत्या मुलांचे वॅकंट सीट दाखवतात की ज्या मुलांचा त्या कॉलेजमध्ये नंबर लागून सुद्धा त्या मुलांनी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नाहीये, म्हणजे बेटरमेंट पण नाही केलं, फ्रीज पण नाही केलं, काही पण नाही केलं, त्यांची सीट कॅन्सल झाली आहे, तर त्या मुलांचे नंबर त्या तिकडे दाखवतात. आता जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जर एक मुलगा आहे ज्याला VIT मध्ये एक नंबर लागला बट त्यांनी बेटरमेंट करून कॅप राऊंड 3 मध्ये आता तो PhDला अप्लाय करायचा ट्राय करतोय. आता जर त्याला बेटरमेंट मिळालं म्हणजे कॅप राऊंड 3 मध्ये त्याला PhDचं कॉलेज मिळालं तर ऑब्व्हियसली त्याची VITची सीट ही त्याची वॅकंट होईल. मग ती वॅकंट झाल्यानंतर ती सीट कुठेतरी दुसऱ्या मुलाला मिळेल. तर असे वॅकन्सी क्रिएट होत राहतात. तर हे तुम्ही वॅकंट सीट लिस्टला एवढं तुम्ही सिरियसली घेऊ नका. जस्ट तुम्हाला जर नजरेखालून घालायचं असेल तर तुम्ही ती लिस्ट बघू शकता, बट त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवू नका. जे पण कॉलेजेस तुम्हाला पाहिजे तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये ज्या पण कॉलेजेस तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते कॉलेजेस तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये हे ठेवायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की दादा ह्या कॉलेजमध्ये खूप कमी सीट वॅकंट आहेत, हे कॉलेज तर मला मिळणारच नाही, मग हे कॉलेज मी कशाला ॲड करू जर ह्या कॉलेजमध्ये फक्त 0 सीट वॅकंट आहेत, तर तसं तुम्ही करू नका. जर ते कॉलेज तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये असेल आणि थोडेफार चान्सेस असतील ते कॉलेज तुम्हाला मिळायचे तर नक्की तुम्ही ते कॉलेजला तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. तुमचे चान्सेस असतील कॅप राऊंड 3 मध्ये त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकेल. तर त्याच्यामुळे वॅकन्सी लिस्टला एवढं तुम्ही सिरियसली घेऊ नका. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आणि मला माहिती आहे की भरपूर मुलं इंजिनिअरिंगच्या व्हिडिओजसाठी वेट करतात, तर तुम्ही नक्की वेट करा. मी तुमच्यासाठी खूप चांगले इंजिनिअरिंगचे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्हाला कोणते असे टॉपिक्स असतील ज्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, जर ते इंजिनिअरिंगचे टॉपिक असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवायचं नक्की ट्राय करेन. सो गाइस दॅट्स इट व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.